पुस्तकाच्या रौप्य महोत्सवी लिखाणाबद्दल 25 पुस्तक अतिशय यशस्वीरित्या लिहिली। त्याबद्दल 2025 चा महर्षी वेदव्यास पुस्तक लेखिका पुरस्कार देऊन वास्तुमंत्र फाउंडेशन तर्फे गुरुप्रया श्री मालवणकर मॅडम यांचा कैलासवासी वास्तु महर्षी मग्गीरवार सर व कैलासवासी वास्तु महर्षी दुनडीराज पाठक सर यांच्या स्मृती निमित्ताने हा पुरस्कार सोलापूर येथे 14 ऑक्टोबर 2025 रोजी देण्यात आला। माननीय पंचांगकर्ते श्री मोहन शास्त्री दाते, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन सोलापुराध्यक्ष श्री सुरेशजी कावळे, श्री गुड्डया स्वामी अक्कलकोट व श्री आचार्य डॉक्टर विजय महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। दाते पंचांगकर्ते श्री मोहन शास्त्री दाते यांना देखील या समारंभामध्ये पंचांग भास्कर 2025 चा पुरस्कार देऊन त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्याला कोल्हापूर, कर्नाटक, सोलापूर, अक्कलकोट, गुलबर्गा, हैदराबाद, धुळे, पुणे, बारामती, कुर्डुवाडी, पंढरपूर, तुळजापूर, धाराशिव, उमरगा, लातूर इत्यादी ठिकाणाहून विद्वान लोक या कार्यक्रमास आलेले होते। वास्तुमंत्र फाउंडेशन मुंबई, डॉक्टर आचार्य विजय महाजन यांच्या विद्यमाने व राष्ट्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली याचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश कावळे यांच्या विद्यमाने दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी मल्लिकार्जुन विद्यालय हत्तुरे नगर येथे मल्लिकार्जुन हायस्कूल मध्ये रत्नशास्त्र कार्यशाळा मोफत घेण्यात आली। 70 विद्यार्थ्यांनी हजेरी लावलेली होती। या कार्यशाळेत अनेक विद्वान उपस्थित होते। श्री मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे नगर सोलापूर येथे ही कार्यशाळा पार पाडण्यात आली। प्राचार्य श्री वैजीनाथ सिद्धरामप्पा हत्तुरे, संस्थापक श्री धरेप्पा आप्पासाहेब हत्तुरे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल समाजरत्न पुरस्कार देऊन जन गौरव करण्यात आला। त्यांच्यासोबतच ईश्वर थोडीमठ वेदमूर्ती व गुड्डया स्वामी अक्कलकोट वेदमूर्ती यांना देखील समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला।